दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना इथे मात्र पाहायला मिळेल. टायगर स्पोर्ट चौदरपाडा विरुद्ध ज्युनियर स्पोर्ट आमने. दोन संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळते. ज्युनियर स्पोर्ट आमने वन द टॉस, इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट टायगर चौदरपाडा. सलामी जोडी खेळपट्टीवर रामा विथ तकदीर आणि आपल्या षटकाला सुरुवात करतो या कुमार. राईट टाइम ऑफ द विकेटने आपल्या पहिल्या चेंडू इथे मात्र हाताळेल. चांगली सुरुवात पाहायला मिळते या. इथे मात्र पंच करण्याचा प्रयत्न केला होता इनफिल्डच्या डोक्यावरनं, परंतु नक्कीच चेंडूमध्ये वेग फार जास्त पाहायला आपल्याला आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी फलंदाज बीट होतोय. शॉर्ट रन आहे, परंतु नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे व्हेरिएशन पाहायला मिळतो. या शेवटच्या क्षणी मात्र बॅटचा तोंड उघडलं. हलक्यात आणि पुश केला जातो या आणि एका धावेने आपलं खातं मात्र या ठिकाणी फलंदाज रामा इथे मात्र या ठिकाणी आपलं खातं उघडताना संघाचा सुद्धा इथे मात्र अकाउंट ओपन करतोय. प्रत्येकी 4 षटकाचा सामना. इथे मात्र पुन्हा एकदा तकदीरकडनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु टायमिंग पाहायला मिळत नाही. या चालू सामन्यातील संघ दोन हात करेल जय हिंद देरून संघासमोर. मोठी एज लागते. शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो इस्टर्नच्या पाठीमागे. आउटफील्डमध्ये आपण जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायनलकडे चांगले क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे, कारण चेंडू मात्र कशा रीतीने येईल आपल्याकडे नक्की त्याची आपण भविष्याने कोणी शकणार नाही. आणि इथे मात्र चांगलं कार्य करतं शॉर्ट टर्डमॅनला. दोन्ही फलंदाज एकेरी सिंगलने मात्र आपलं खातं उघडताना चांगली सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये कुमारकडनं पाहायला मिळते. नेक्स्ट टाइम फटका चेंडू हवेत आहे, परंतु जेल होण्याची मात्र संभावना मात्र पाहायला मिळत नाही. डीप वन खेळाडू सज्ज होते त्या ठिकाणी चांगली फेकी पाहायला मिळते, परंतु त्यापेक्षा अधिक वेगाने मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. आपण पाहतो या स्वर्गीय पंक्याबाई स्मृती चषक 2020 जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. अपार मेहनत या सर्वांनीच केलेली आहे या स्पर्धेसाठी. इथे मात्र चांगला फटका बनवू शकणार नाही. चेंडू मात्र पाहतो या बराच वेळा हवेत आहे. 2 खेळाडू चेंडूच्या खाली आणि सेफ लँड होतो या. झेल ड्रॉप. चेंडू मात्र पाहिलं तर अतिशय वेगाने आता मात्र डीपमध्ये जातो या फायनल क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, फेकी करतायत, तत्पुरती मात्र ठिकाणी फलंदाजांनी तब्बल 3 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला लागला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता बराच वेळ चेंडू हवेत होता, कॉलिंग झाली नाही आणि कोणत्याही खेळाडूने त्या ठिकाणी मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाही. हा ना शेवटी चेंडू मात्र दोन्ही खेळाडूंच्या मध्ये मात्र लँड झाला. तर चांगला सफल षटक पाहायला लागला. विकेट्स प्राप्त केली नाही, परंतु धावा मात्र खूपच कमी खर्च केला गोलंदाज कुमारने. कारण प्रत्येकी आपण जर आता मात्र सामन्यांचा विचार केला तर 4 षटकांचे सामने आहेत आणि पहिल्या षटक पाहिल्या तर कुठेतरी चांगली सुरुवात आपल्याला ज्युनियर स्पोर्ट टायगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरा षटक इथे मात्र हाताळलेला गोलंदाज भावेश. लॉंग रनअप आहे. कल्याण सिटी एंडकडनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतो एवढतो विकेटने. इथे मात्र ओपी चेंडू पाहायला मिळतो. प्लिकच्या अंदाजामध्ये फटका कार्पेटच्या साने देतो डीप मिडविकेटच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. या एक चांगले मॅच पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर नक्कीच ज्युनियर आमने संघ पूर्णपणे यंगस्टार खेळाडू आहेत, परंतु टॅलेंट फार आहे या खेळाडूंकडे. आणि टायगर संघाचा आपण विचार केला तर यंगस्टार आणि अनुभव खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपण पाहिला निलेश रणदिवे आहेत, तकदीर आहे, रामा आहे. तर नक्कीच एक चांगली बिग बॅटल या दोन संघामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. परंतु सुरुवात आतापर्यंत पाहिली तर आमने संघाच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळते. टॉप जे आहे अतिशय वेगाने मात्र चेंडू निघून जाईल नॉन स्टॉप सीमी रेषेच्या पलीकडे अगदी साईड स्क्रीनला. इथे मात्र धडक मारतो या. हा येतो या पहिला चौकार.
फलंदाज सुद्धा पूर्णपणे बीट झाला होता आणि यष्टीरक्षक सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं तर पूर्णपणे बीट होतोय आणि दोन क्षेत्रक्षणा सुद्धा हा चेंडू मात्र अडवण्याची मात्र कोणतीही संधी प्राप्त झाली नाही. अतिशय वेगाने मात्र चेंडू निघून जातो. या आउटफील्ड आता मात्र पाहिलं तर पूर्णपणे टणक पाहायला मिळते. दुरून फटका केला जातो. या अगोदरचा फटका सुद्धा अशाच प्रकारचे मात्र पाहायला मिळाला होता फलंदाज तकदीरकडनं आणि या दिशेने आपण जर पाहिलं तर हा फटका सुद्धा तशाच प्रकारचा होता. परंतु या ठिकाणी इष्टांच्या पाठीमागे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या दुहेरी अंकात बिनबाद 13. 4 षटकांचा आपण जर नक्कीच या मैदानावर जर एखादा सामना पाहिला तर किमान तुम्हाला 40 किंवा 45 धावसंख्येपर्यंत नक्कीच पाहावं लागेल आणि पाहूया तशाच प्रकारचा इथे मात्र प्रयत्न केला जाईल टायगर स्पोर्ट्स संघाकडनं. फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला जबरदस्त पिकअप करतो या अतिशय चांगल्या प्रकारे आणि अगदी आमच्या व्यासपीठाला देणारा हा पहिला षटकार ज्युनियर आमने संघाच्या अगेन्स्ट. अगदी तोलून आपण मारलेला षटकार पाहायला मिळाला कारण आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन डीपमध्ये उभे होते. मिड विकेट सुद्धा डीपमध्ये भरपूर गॅप होता या ठिकाणी काऊ कोणाच्या दिशेने आणि नक्कीच चांगला गॅप शोधला षटकाराने. आता मात्र धावफलक थोडंसं वेग पकडताना 19 धावा धावफलकावर. इथे मात्र डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी पाहायला मिळते परंतु फलंदाज मात्र ऑफस्टिकला शफल झाले. पंच लाईन पाहत आहेत आमच्याकडे नक्कीच या ठिकाणी वळत आहेत. दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा. पहिली अवंतर धाव इथे मात्र या ठिकाणी खर्च केली जाते वाईटच्या स्वरूपात. 20 आकडा धावफलकर पाहायला मिळतो. या आतापर्यंत 4 चेंडू लिगल पाहायला मिळेल भावेशकडनं. तब्बल 13 धावा खर्च करतोय. पावलांचा वापर इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळणार होता परंतु इथे मात्र डीप लॉंग पुढे मात्र चेंडू निघून जातो या जमिनीच्या साह्याने. चांगला क्षेत्ररक्षण चांगलीपैकी पाहतो या काय कमिटमेंट पाहतो या ठिकाणी आउटफील्डमध्ये. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल जर्सी ज्युनियर स्पोर्ट आमने संघाची पाहायला मिळते आणि आपण टायगर स्पोर्ट संघाचा विचार करता नक्कीच कुठेतरी मुंबई इंडियन्स संघाची ज्याप्रमाणे जर्सी पाहायला मिळते तशाच प्रकारे जर्सी कुठेतरी झलकताना. आता मात्र या ठिकाणी फोर्सिंग स्ट्रोक केल्याचा प्रयत्न करतोय परंतु अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने आपल्या षटकाला इथे मात्र भावेश समाप्ती करतोय. 2 षटकांची समाप्ती बिनबाद 21 धावा. प्लस पॉईंट पाहिलं तर नक्कीच टायगर स्पोर्ट्स ओझरपाडा संघाने कोणताही गडी इथे मात्र गमावला नाही. म्हणजे कुठेतरी या 2 षटकामध्ये आपल्याला नक्कीच हाणामारी पाहायला मिळेल. मोठे फटके कदाचित नक्कीच पाहायला मिळतील आणि तशाच प्रकारचा खेळ होणं आता मात्र गरजेचं आहे कारण प्रत्येकी 4 षटकांचा सामना पाहतोय. तुम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं असेल नक्कीच स्पर्धेवर तुम्हाला नक्कीच विजयश्री प्राप्त करायची असेल स्पर्धा जिंकायची असेल तर तुमचा नक्कीच जो नॅचरल खेळ आहे तो मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी सादर करावा लागेल. नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल जय हिंद देरुंग संघासमोर आणि तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज सुजय. सुजयचे सुद्धा रनअप पाहिले तर खूप लॉंग आहे. वर द विकेटने ते लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करेल. फुलटॉस चेंडूने ते मात्र षटकाला सुरुवात करतोय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकेल. चांगली फेकी योग्य वेळी यष्ट्या उद्ध्वस्त लागणारा पहिला झटका टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघाला. फलंदाज बाद. फटक्यामागे ताकद झुकली नाही परंतु नक्कीच मी एवढंच म्हणेन की कुठेतरी स्वतःची आत्महत्या केली आहे फलंदाज तकदीरने. कारण आपण जर पाहिलं तर तकदीर बरोबर बॅटमध्ये नक्कीच पाहिलं तर चेंडू मिडल करत नव्हता कुठेतरी स्ट्रगल करत होता आणि त्याचमुळे पाहतो की या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र इंटर होतो. या 1 डाऊनला स्वप्नील पी सेटिंग म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहायला जातो. या अनेक मोठमोठ्या इनिंग्स त्याच्याकडे आपण टायगर स्पोर्ट्स ओझरपाडा संघासाठी पाहिलेल्या आहेत आणि इथे मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी साकारतोय. पालवांचा वापर चॉप करतो. या क्षेत्र सज्ज आहे. अजून एक संधी निर्माण होऊ शकेल परंतु अतिशय वेगाने मात्र या ठिकाणी फलंदाजाने धाव पूर्ण केली. चांगली सुरुवात या षटकाची करत असताना सुजय नक्की ते येणारे स्टार खेळाडू असतील अपकमिंग स्टार आहेत आमने गावासाठी. आपण जर संघाचं नाव सुद्धा पाहिलं तर नक्कीच ज्युनियर आहे परंतु खेळ मात्र नक्कीच सिनियर सारखा इथे मात्र त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. धावसंख्या 23
लॉस ऑफ 1 विकेट. सुजय पुन्हा एकदा. इथे मात्र खूपच खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडनं भीमरचा इशारा, नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. कुठेतरी हा चेंडू पाहिला तर फलंदाजाला लगेच पूर्णपणे स्पर्श करतोय. स्वप्नील इट्स ओके. या खूपच वेगाने चेंडू आला तर नक्कीच आपण पाहिलं तर अगदी कुठेतरी कानाजवळ जाऊन स्पर्श मात्र चेंडूला आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजाला इथे स्पर्श झाला. परंतु नक्कीच स्वप्नील पूर्णपणे फिट आहेत. यॉर्कर लेन डिलिव्हरी अतिशय चांगल्या प्रकारे मात्र या ठिकाणी 2 पायांच्या मधून मात्र फटका पाहायला मिळतोय. परंतु मिडॉनला मात्र चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. काय लेंथ पाहायला मिळतोय. नो बॉल होता नक्कीच, परंतु नक्कीच फिरीट चेंडूचा मात्र सामना इथे मात्र व्यवस्थित करू शकले नाही, कारण चेंडूची फेकीत तेवढी चांगली पाहायला मिळाली. अनेक प्रकारच्या व्हेरिएशन सुजयकडे आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा धावफलकावर मोठ्या फटक्यांची आता मात्र नक्कीच आवश्यकता असेल आणि तोच प्रयत्न इथून मात्र केला जाईल. परंतु ती संधी निर्माण करून देत नाही गोलंदाज सुजय. कधी यॉर्कन डिलिव्हरी, कधी इन कटर टाकतोय, कधी ऑफ कटर टाकतोय आणि आता मात्र हा चेंडू पाहिला तर गुडलँड स्पॉटवर मात्र चेंडू जास्त उचली घेतोय. अतिशय छानपैकी मात्र या ठिकाणी सरावाचा आणि इथे मात्र आपल्याला अभाव पाहायला मिळतोय. असं वाटतं की एखादा स्पॉट निर्माण केला या गोलंदाजाने आणि त्या स्पॉटनुसार मात्र गोलंदाजी इथे मात्र या मॅचमध्ये पाहायला मिळते. या अजून एक दुरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू पाहिला तर उजवी इष्टी सोडून मात्र निघून जातोय. पंथांकडनं वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येवर 27. अजूनही आपण जर पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये कुठेतरी थोडंसं शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण या मॅचमध्ये आता मात्र कमी चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि असं वाटतं की मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आणि ते मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी मिस टाइम फटका पाहायला मिळतो. या कॅप्टन प्रशांत मात्र चेंडू खाली गेले होते, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी सेफ लँड होतो या जमिनीवर. जोपर्यंत नक्कीच चेंडूला उचलून या ठिकाणी फेकतायत तत्पुरती मात्र एक धाव इथे मात्र घेण्याची संधी उपलब्ध झाली. 2 धाव पूर्ण केल्या. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहतोय. 29 धावा. या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. सांगितलं 17 मध्ये नक्कीच पाहायला मिळालेल्या ही स्पर्धा मात्र कोणता संघ जिंकेल. अंधातून फटका पाहायला मिळतो. या अतिशय वेगवान चेंडू, शॉर्ट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. चेंडू मात्र पाहिलं तर खाली राहिला आणि आता मात्र डॉट चेंडूने आपल्या षटकाला सुजय हा गोलंदाज समाप्त करतोय. या षटकाचा आपण विचार केला तर नक्कीच सुजयने एक विकेट्स प्राप्त केला. धावचुकीच्या स्वरूपात मात्र बाद झाला, परंतु धावसंख्या जर पाहिली आपण तर फक्त 7 धावा आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. एकूण धावसंख्या 29. या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च आल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण दुसरा ओव्हर जर पाहिला तर भावेशचं मागणं पाहायला आपल्याला 14 धावा खर्च केल्या होत्या. कुमारने पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती, 7 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र 6 चेंडूंचा खेळ इथे मात्र आपल्याला अजूनही या इनिंग्समध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाज देबिन पहिल्या मॅचमध्ये पारस्पर आमने संघाला या संघाने पराभूत केलं आणि टायगर स्पोर्ट्स चौधरीपाडा संघाचा आपण जर विचार केला तर मात्र मेहर 11 बापगाव संघाला मात्र इथे मात्र पंचा फटका चेंडू हवेत आहे. डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अतिशय वेगाने येतो या आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपला जातो. या खूपच छान. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहिलं तर असं एक क्षण वाटलं की हा झेल मात्र निसटला आहे, परंतु नक्कीच योग्य वेळी नजर मात्र चेंडूवर हटवली नाही मनोजने आणि खूपच छान इथे मात्र झेलचं समापन करतोय. लागणारा हा दुसरा झटका टायगर स्पोर्ट्स चौधरीपाडा संघाला जी सलामीला जोडी आली होती ती जोडी आता मात्र खेळाडू कक्षामध्ये परत आहे, परंतु रामाने आपण जर विचार केला तर 18 चेंडू इथे मात्र नक्कीच सामोर आहे. 18 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं.
इथे मात्र फोर्सिंग स्टॉट स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. वन बाउन्स 4 रन्स. स्वप्नील आणि करण हे दोन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत परंतु स्वप्नीलच्या बॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी करणच्या बॅटमध्ये चौकार पाहायला आपल्याला. पहिल्याच चेंडूचा मात्र सामोरा गेला चौकारान खातो गोला आणि इथे मात्र अजून एक मात्र दर्शनीय फटका पाहायला मिळतो. या खूप मोठा गॅप आहे डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत परंतु चेंडू अतिशय वेगाने मात्र निघून जातो. या बॅक टू बॅक लॉंग नेकच्या बाहेर 4 धावांसाठी. कारण पहिल्याच चेंडूवर विकेट्स प्राप्त केल्या होता असं वाटलं होतं की नक्कीच देवेंचं कुठेतरी मनोधैर्य मात्र उंचवलेलं आहे परंतु करण आला मैदानाच्या आतमध्ये आणि करण 2 चेंडूवर सामोरं गेला. दोन्ही स्ट्रोक पाहिले तर जबरदस्त चांगल्या प्रकारे मिडल लिंक करतोय. ही फार चांगली बाब आहे चौदरपाटा संघासाठी आणि आता मात्र चेंडू कुठेतरी खाली राहतोय. त्याचमुळे मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाही. ज्या अपेक्षेने मात्र चेंडूची वाट पाहिली करणने त्या अपेक्षेनुसार मात्र चेंडू आला नाही आणि आता मात्र पहिल्या डॉट चेंडूच्या ओव्हरमध्ये मात्र देवेन हाताळतोय. एकूण धावसंख्या 37. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा जर मोठा फटका या 2 चेंडूमध्ये जर आपल्याला पाहायला मिळाला तर 40 किंवा 40 प्लस ही धावसंख्या आपण चांगली म्हणू शकतो. स्लॅग स्वीप वॉट अ शॉट अफलातून फटका पाहायला मिळतो. चेंडू आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार. इथे मात्र सफल झाले होते. डाव्या स्टेवर चेंडूची फेकी पाहायला मिळाली. फुलटॉस डिलिव्हरी होती आणि चांगला मिडलिंग पाहायला मिळालं आणि लॉंग लेग सीमेरेषेच्या बाहेर मात्र या ठिकाणी आपल्याला हा षटकार पाहायला मिळतो. या 40 प्लस धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते. या 43 धावा. इनिंगचा शेवटचा चेंडू अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. या खूपच छान पैकी इथे मात्र या डावाचा अंत होतो. या शेवटच्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि नक्कीच ही एक नवीन ऊर्जा निर्माण होते. आता मात्र टायगर स्पोर्ट्स चौदरपाटा संघाच्या खेळाडूंमध्ये 2 गडी बाद इथे पाहायला मिळतात आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 47. 48 धावांचं टार्गेट असेल ज्युनियर स्पोर्ट आमने संघासमोर. या आव्हानाचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल तत्पुरते आपण जाऊया डीजे कडे. कमॉन डीजे. अगं सुटला माझा पदर बाईनी नव्हत्या भानात अन काळू बाई तो बहार माया
सागरकडनं चूक झाली, कारण आपण जर पाहिलं तर झेल घेण्यासाठी ते खूपच पुढे आले होते, परंतु कुठेतरी हवेच्या प्रवासाने मात्र चेंडू पलीकडे गेला आणि निकीचा परिणाम सुद्धा चांगला ठरतोय आमने संघासाठी, कारण शेवटच्या चेंडूवर आपल्याला या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळते या बिनबाद 10. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही तुम्हाला या सामन्यामध्ये 38 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे ज्या सरासरी हवी होती 12 धावेची 30 सव्वा सरासरी मात्र या ठिकाणी गाठू शकले नाही. परंतु एक चांगली बाब अशी आहे की विकेट्स इथे मात्र गमावला नाही. ही फार जमेची बाजू असेल ज्युनियर स्पोर्ट आमने संघासाठी, कारण दोन्ही फलंदाज आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चांगले सेटल झालेले आहेत आणि कदाचित या ओव्हरमध्ये कुमारकडनं मात्र एक चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण कुमारची इनिंग्स मला नक्कीच एक आठवते. जय भोलेनाथ क्रीडानगरी आमनेपाडा या मैदानावर काय तुफानी फटकेबाजी साकारली होती. जय सावरीदेव चषक 2019 मध्ये, आणि तशाच प्रकारची इनिंग्स मात्र या ठिकाणी सादर करावी लागेल. आपल्या संघाला इथे मात्र विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर क्षमता आहे. नवीन गोलंदाज विलास, खूप जुनी तलवार आहे चौदरपाडा संघाची, कारण अनेक ऊन पावसाला या खेळाडूंनी पाहिलेले आहेत, परंतु कुठेतरी खराब चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. धावा कशा येतात या महत्त्वाच्या नाही, धावा घेणं आता मात्र खरोखरच गरजेचं आहे आमने संघासाठी, कारण ही मॅच फार त्यांच्या संघासाठी महत्त्वाची आहे. धावसंख्या 11, बिनबाद 11. विलास पुन्हा एकदा उडतो विकेटने मार्गस्थ होतोय. लोअर फुटा चेंडू इथे मात्र स्वीप करायचं होतं, परंतु चेंडू निघून जातोय सरळ बॅटने लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते, चांगली फेकी पाहायला मिळते. आउटफील्डमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच कुठेतरी चांगलं दृश्य पाहिलं, परंतु नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर कुठेतरी खराब क्षेत्रक्षुद्धा आपण पाहिलं. परंतु ज्या चुका होतात त्या करेक्शन करणं फार गरजेचं आहे आणि त्या चुका कुठेतरी आता मात्र सुधारण्याचा प्रयत्न करतोय या मॅचमध्ये टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघाचे खेळाडू. कुमारचा आपण जर विचार केला तर नक्कीच दुसरा सामना खेळतो याच्या दिवसामध्ये, परंतु नक्कीच कॉन्फिडन्स इथे मात्र त्याच्या पटक्यामध्ये पाहायला मिळत नाही. चेंडूला अगदी चांगल्या प्रकारे मिडलिंग करत नाही आणि त्याचमुळे एक मोठे फटके इथे मात्र त्याच्या बॅटमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत नाही, परंतु नक्कीच तो कदाचित कमबॅक करू शकेल. देवेनच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिलाय. या ओव्हरमध्ये पाहूया देवेन कशा प्रकारे रणनीती सादर करतो. या वेल कमी घ्या, खेळ सुरू ठेवा. मित्रांनो, वेल फार महत्वाची असते या प्रत्येक क्षणासाठी. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू हुक करतोय चांगल्या प्रकारे. खेळाडू सज्ज आहेत त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या आव्हाक्याच्या बाहेर मात्र चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा चौकार. रिप्ले पाहूया. काय मिडलिंग पाहायला मिळते या क्रॉस बॅटेड फटका आडव्या पट्ट्याने खेळाडू होते, परंतु बाउन्स जास्त मिळाला चेंडूला आणि त्याचमुळे पाहतो की त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून गेला सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. हलक्या हाताने मात्र या ठिकाणी पुश करतोय. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय देवेनकडनं, कारण एका बाजूने मोठे फटके सुद्धा खेळतोय, त्यानंतर स्ट्राईक रोटेट करतोय. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजीचा नमुना इथे मात्र सादर करतोय आणि नक्कीच अशाच खेळीची मात्र आमने संघाला गरज आहे. तुम्ही डाव पुढे घेऊन जा, नक्कीच तुम्ही शेवटच्या क्षणामध्ये मॅच फिनिश करू शकाल आणि तशाच प्रकारचा खेळ देवेन सादर करतो. एकूण धावसंख्या पाहिली तर 17 या आकड्यावर पोहोचते. अजूनही तुम्हाला हा सामना जिंकण्यासाठी 31 धाबींची गरज. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 31 धाबींची आवश्यकता. काय होईल या सामन्याचं, काय दडलं या 15 चेंडूंमध्ये, येणारी वेल नक्कीच आपल्याला सांगून जाईल. वेल फार महत्त्वाची आहे. तुम्ही एखादा वृत्त सकाळी विकत घेतला तर एकाची किंमत असते 3 ते 4 रुपये हल्लीच्या युगामध्ये, आणि तेच तुम्ही जर सायंकाळी जर नक्कीच विकत घ्यायला गेले तर तुम्हाला नक्कीच ते किलोच्या भावाने मिळत असते. तर वेल फार इम्पॉर्टंट आहे. अगदी वेळेवर तुम्हाला नक्कीच सर्व कामं या ठिकाणी पूर्ण करायची असतात आणि इथे मात्र कमबॅक डिलिव्हरी विलासकडे पाहायला आपल्याला. फुललँड डिलिव्हरी ती नक्कीच त्या चेंडूमध्ये वेग कमी केला आणि त्या वेगामध्ये कुठेतरी मात्र फलंदाज कुमार बीट होतोय. आतापर्यंत कुमार 3 चेंडूंना सामोर गेला, फक्त 2 सिंगल त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. एक डॉट चेंडू खेळतोय. इथे मात्र कुमारच्या बॅटमध्ये चेंडू पाहायला मिळतोय.
संपर्क लाजवाब, फटका तिचे देखना, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. ओढ लागली मला आई माझी पैसली गो या मन काढा गावाला आई माझी पैसली गो या मन काढा गावाला ओढ लागली मला ग माऊले ओढ लागली मला ओढ लागली मला गमवले ओढ लागली मला. डान्सिंग ट्रॅक शॉट पावलांचा थोडासा वापर केला आणि खरोखर आता मात्र ओढ लागली आहे ज्युनियर स्पोर्ट आमने संघाच्या फलंदाजांना, ती म्हणजे धावांची. काय फटका पाहायला मिळतो, या जबरदस्त संपर्क पाहायला आपल्याला मोहर लागली होती त्या फटक्यामागे 6 धावांची. आणि पाहता पाहता धावसंख्या आता मात्र 23 आकड्यावर पोहोचते. दोन फलंदाजामध्ये चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमध्ये आपण एक एक षटकार पडला आहे. चांगलेपणे आता मात्र सेटल होतात दोन्ही फलंदाज. इथे मात्र लोअर फुटा चेंडू आहे, ऑन ड्राय पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. काय फटका पाहायला मिळतोय, ज्या वेगाने बंदुकीतून गोळी निघते त्याच वेगाने अरविंदच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतोय. सागर भरलाय ग वरात सुटलाय ग सागर भरलाय ग वरात सुटलाय ग आई माझी दर्यानं बसली नाव ग आई कबीरा किनारी लाव आई माझी दर्यानं बसली नाव ग आई कबीरा किनारी लाव आई माझी दर्यानं बसली नाव ग आई कबीरा किनारी लाव माझी दर्यानं बसली नाव ग आई कबीरा किनारी लाव. वर्षाचा पहिला प्रवीण सचिन देईल ग बकऱ्याच्या धावण्या प्रेमाची देश धावेल ग नवसाला पाव ग हाकेला गाव ग नवसाला पाव ग हाकेला गाव ग इथे साडीचा देईल मानू ग इथे साडीचा देईल मानू ग सागर भरलाय ग सागर भरलाय ग थँक्यू डीजे. मॅचमध्ये नक्कीच आता मात्र एक सुरस निर्माण होते. काय फटकेबाजी मात्र या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. अरविंदच्या बॅटमधनं कॉन्फिडन्स इज द मास्टर की ऑफ सक्सेस. स्वतःवर कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे, स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच विश्वासाने आता मात्र या ठिकाणी आपल्याला ज्युनियर स्पोर्ट आमने संघाच्या फलंदाजांकडनं फलंदाजी पाहायला मिळते. समीकरण आपण पाहूया. 12 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 21 धाब्यांची गरज आहे. म्हणजे विलासने तब्बल आपल्या स्पेलमध्ये 17 धावा खर्च केल्या. खूप मागणं षटक मी तर म्हणेन टायगर स्पोर्ट चोदरपाडा संघासाठी. 10.50ची सरासरीने आता मात्र धावा इथे जोडणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र पाहूया प्लस पॉईंट, एकही विकेट्स मात्र आमने संघाने गमावलेलं नाही. हे फार चांगली गोष्ट आहे आमने संघासाठी. 12-21 समीकरण काय दडलं या 12 चेंडूमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, खेळ सुरू ठेवा. स्वप्नील तिसऱ्या षटकासाठी इथे मात्र सज्ज होतो. या पंचांची गाठ घेतोय कल्याण. सिटी एंडकडनं मात्र आपल्या षटकात सुरुवात करेल. हलक्या तरी मात्र देवेन मात्र चांगल्या प्रकारे पुश करतोय. नक्की देवेंचा मी विचार करण्यात चांगल्या क्रिकेटची एक निशाणी दाखवते, कारण एक षटकार एक चौकार त्याच्याकडनं पाहायला परंतु त्यानंतर सिंगल डबल सुद्धा चांगल्या प्रकारे इथे सादर करतोय. सिंगल येणं फार गरजेचं आहे तुमच्या इनिंग्समध्ये, कारण त्यामुळे तुम्ही नक्कीच गोलंदाजावर प्रेशर टाकू शकता आणि नक्की तुमचं ते धावफलक आहे ते नक्कीच हलतं ठेवू शकता. जितू सुद्धा या सामन्यावर बारकाने लक्ष केंद्रित करत आहेत, कारण त्यांचा सामना सुद्धा या चालू सामन्यात विजेत्या संघाशी होणार आहे. जय हिंद देवरुंग टीम संघ पूर्णपणे सज्ज आणि आकाश पाटील कॅमेरामॅनसाठी नक्कीच कुठेतरी सपोर्टिंग रोल करत असताना एक पबजी किंग म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. स्वप्नील इथे मात्र ओढतो विकेटने. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. AK-47 टू 6 रन. गेला विजय, थांबला तुझे मनवाला.
फलंदाजी आता मात्र या ठिकाणी सादर करतोय कुमार. डरो मत यारो मैं हूं ना, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी, कभी तुम भारी तो कभी हम बारी. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी टायगर संघाच्या फलंदाजाने नक्कीच बोलबाला येथे मात्र एक निर्माण केला होता गोलंदाजांवर. परंतु इथे मात्र प्रत्युत्तर काय जबरदस्त पाहायला मिळतोय. लोफचा चेंडू आहे, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. त्याचे वेगाने चेंडू निघून जातोय दोन पायांच्या मधून, चिमारच्या चिडतोय फारतोय. अजून एक चौकार. DJ किरण बुतर जा. परंतु इथे मात्र अरविंद सांगताय की चेंडू तू जा. शेवटचे 4 चेंडू आपण जर अॅनालाइज केले तर 2 षटकार पाहिले, 2 चौकार पाहिले आणि नक्कीच कुठेतरी गोलंदाजाने या 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्या आणि 22 धावांवर खेळतो या नाबाच्या रूपाने कुमार. विजयाकडे वाटचाल करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धावसंख्या पाहिली तर 38 धावा धावफलकावर. आता मात्र फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज. येणारे 9 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची गरज. उलटा चेंडू आहे, हा चेंडू सुद्धा जाईल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. येणारे 7 चेंडू विजयासाठी 4 धाब्यांची गरज. मेहनतीवर विश्वास ठेवा. ज्या गोष्टी नशिबात नाही त्या सुद्धा मिळतील. कारण तुम्ही सामना सोडू नका, प्रयत्न करा. अजून तुमच्याकडे 4 धावा आहेत गोलंदाजासाठी वाचवण्यासाठी. तुम्ही चांगली गोलंदाजी साकारली तर या 4 धावांचा सुद्धा तुम्ही संरक्षण करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे, कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची आहे. नवीन येतोय फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर सागर. 7 चेंडू 4 धाब्यांची गरज. परंतु कुठेतरी वर्चस्व आपण पाहिलं तर नक्कीच थोडंसं हाय लेवलला पाहायला मिळतोय ज्युनियर स्पोर्ट आमने संघाचं. इथे मात्र नक्कीच क्रॉस बॅटेड फटका आहे. चेंडू कार्पेटच्या स्थानी जातोय मिडविकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण केली डीप वर निलेश रणदिवे येत आहेत. फेकी सुद्धा पाहायला मिळते परंतु वेगाने मात्र 2 धाव पूर्ण केल्या. आता मात्र कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही. कारण ज्यावेळी फलंदाज दुसरी धाव घेत होते त्यावेळी चेंडू कुठेतरी फलंदाजाला स्पर्श झाला आणि पंचाने लगेच ते हेरलं आणि मात्र या ठिकाणी नाकार दिला. परंतु 2 धाव आलेल्या आहेत हे फार महत्त्वाचं आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त या ठिकाणी होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावा. आपण जर कुमारचा खेळ पाहिलं तर 8 चेंडूंना सामोरे गेला. 3 षटकार बॅटमध्ये पाहिले, 2 चौकार पाहिले, 28 धावांचे काय झुंजार केली साकारली. देवेंचं सुद्धा मी कौतुक करेन. आपल्या संघाला पूर्णपणे सावरला. 1 षटकार 1 चौकार साहाय्याने आपल्या संघासाठी आपण जर पाहिले तर 15 धावांवर अजूनही खेळतोय खेळपट्टीवर. आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि मग फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. असं वाटलं होतं की नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच रंगत पाहायला मिळेल, रंगतदार स्थितीमध्ये जाईल. परंतु कुठेतरी विलासचं जे दुसरं षटक आपण पाहिलं खूपच मागणं षटक आणि तिथूनच मात्र या ठिकाणी आमने संघाने या मॅचमध्ये कमबॅक केलं. खेळाडूच्या आता मात्र शेजारी वाढलेले आहेत. अंब्रेला क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय. फलंदाज बीट, एष्टीरक्षक बीट आणि चेंडू निघून जातोय. अगदी साईड स्क्रीनला धडक मारतोय. हा विजयाचा चौकार.
थँक्यू डीजे. तर चौदरपाडा संघाचा आज नक्कीच या स्पर्धेतून मात्र प्रवास समाप्त झालेला आहे. हार्ड लक, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अँड कॉंग्रॅच्युलेशन. ज्युनियर स्पोर्ट आमने संघ या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण देत आहोत. नो डाऊट अष्टपैलू कामगिरी, कुमार इज द मॅन ऑफ द मॅच. तर या नाणेफेकीसाठी या स्पर्धेतील चौथा क्वार्टर फायनलचा सामना मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जय हिंद देवरुंग विरुद्ध ज्युनियर स्पोर्ट आमने. कुमार आपण सुद्धा यायचं आहे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. एका षटकाचा स्पेल हाताळला. पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 28 धावांची एक मॅच विनिंग केली या मॅचमध्ये साकारली आणि तोच ठरतो या सामन्यातील हिरो. आपल्या स्क्रीनवर आमचे व्हीआयपी कक्ष आपण या ठिकाणी पाहू शकता आणि मान्यवर इथे मात्र व्यासपीठावर आपण पाहतो या पूर्णपणे या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोष जोशी सर यांना सुद्धा आपण पाहू शकता. आणि टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघाचा संघनायक आपण जय अंबिका क्रिकेट क्लब देवरुंगपाडा संघाशी संपर्क साधायचा आहे. प्रथमतः कुमार या प्लीज थोडंसं फास्ट या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. प्रथमतः आपण सामनावरचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. या व्यासपीठावर या व्यासमंचावर काय जबरदस्त या ठिकाणी खेळी साकारली. सुंदर ट्रॉफीज आहे. आपण ट्रॉफी प्रथमतः देणार आहोत. रघुनाथजी केणे आमनेगावचे समाजसेवक आहेत, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, त्यांच्या शुभ हस्ते आपण कुमारचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर एक नोटबुक आहे, खूपच जनरल नॉलेज या बुकमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही नक्कीच याचं वाचन करू शकता घरी गेल्यावर ज्या प्रकारे तुम्हाला वेळ मिळेल. त्यानंतर हे एक संकल्पना, झाडे लावा झाडे जगवा, कारण आज नैसर्गिक जी फार गरज आहे आणि कुठेतरी जे आपण टावर पाहतोय त्यामुळे नक्कीच कुठेतरी आपत्ती निर्माण होत असते आणि त्याचमुळे हा चांगला संदेश या ठिकाणी जय अंबिका क्रिकेट क्लब देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून या स्पर्धे